ते असं आम्हाला दोघांना कधी वेगळं समजलं नाहीये. कारण युएन बेरिया त्यांचा अभ्यास, त्यांची विचारसरणी, त्यांचं लोकांच्या प्रती असणारं नेतृत्व याचा जर विचार केला तर एवढी अल्पसंख्यामध्ये काम करणाऱ्या ह्या आमच्या सहकार्याला एवढी ताकद आली कुठून असं मला नेहमी वाटायचं. पण त्याच्या मागे त्यांची चिंतनशीलता आहे. अलीकडेच त्यांनी एक माझ्याविषयी कुठेतरी इंटरव्ह्यू दिला होता आणि अतिशय प्रामाणिकपणानं त्यांनी सांगितलं की सुशील कुमार शिंदेने हे सगळं काम केलेलं आहे आणि त्याचं क्रेडिट त्यानं दिलं पाहिजे. खरं म्हणजे दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांनी काँग्रेसमधल्या नेत्याला अशा प्रकारचं क्रेडिट देणं हे सहसा होत नाही. परंतु बेरिया हे अंतःकरणपूर्वक अभ्यास करणारे आणि विचार करणारे अशा प्रकारचे नेते आहेत आणि त्या आपल्या इंटरव्ह्यूमधून त्यांनी उद्याच्या पिढीमध्ये कसं आपण घडलं पाहिजे आणि सगळी कार्यकर्त्यांची नाळ ती जोडली पाहिजे अशा प्रकारचा त्यांनी विचार मांडण्याचा प्रयत्न केला. फार कमी लोकांना असं जमतं. मला हे जेव्हा कळलं कुठून तरी मला ती बातमी आली, म्हटलं सुशील तुम्ही बेरियाजी हे कसं काय बोलला, मी तुमच्याकडून एक्सपेक्ट करत नव्हतो. तर ते म्हणाले साहेब तुम्ही हे सगळं केलेलं आहे आणि हे कोणी सोलापूरकर विसरू शकत नाही, पण ते सांगणं गरजेचं आहे. एवढी प्रकारची अशा प्रकारची हिंमत असणारा नेता मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो. कारण उद्याच्या येणाऱ्या पिढीला कुणीतरी हे शिकवलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे सुशील कुमार शिंदे काही स्वतःहून असं नेता आलेलं नाही. म्हणून मी नेहमी सांगतो मला शरद पवारांनी राजकारणामध्ये आणलंय. काय बिघडलं त्यामध्ये? नाहीतर कोण विचारत होतं आम्हाला? ते आमच्या आमदाराचे वडील मी आत्ताच सांगत होतो की साखर कारखाना मिळावा म्हणून करमाळ्याचा साखर कारखाना पायात त्यांनी चप्पल घातली नाही आणि जेव्हा तो कारखाना मिळाला तेव्हा चप्पल घातली. तर अशा प्रकारचे ध्येयवादी कार्यकर्ते इथं आहेत. नामदेवराव जगताप, शिवदारे, बाबूरावांना चाकोते. तर ह्या सोलापूरमध्ये खरं म्हणजे त्या मना पठाणांची आठवण येते. आपल्या सोलापूरमध्ये ज्या मणियार सभा घ्यायचे, हो, तर ते ये यहाँ बैठे हुए नीचे की मनियार नहीं, वो मनियार. तर त्यांच्या सभेला आम्ही पोरासे समोर बसलेले असायचे, पण पहाटे 4 वाजेपर्यंत त्यांचं भाषण चालू असायचं. एक आपले जाधव साहेब आणि मनियार त्यावेळेच्या पिढीला हे भाषणाची सवयच होती. तसं तुमच्या युएन बेरियांचं नव्हतं. पद्धतशीर मुद्दे मांडून त्याचा अभ्यास करून, नुसता अभ्यास नाही तर त्याच्यावर चिंतन करून बोलण्याची त्यांना सवय आहे. आणि मला वाटतं की त्यामुळेच शरदरावांनी त्यांना खूप प्रेम दिलं आणि देत आहेत ते सातत्यानं. त्याही वेळेस जेव्हा एक पक्ष होता आमचा, आम्ही दुर्दैवानं फुटलो, पण शरदरावांनी कधी असं वेगळं केलं नाही. ते आता अलीकडे गेले त्यांच्या पक्षामध्ये, पण तरी पण ते असो, भीमराव जाधव असो, भीमराव जाधवांचा मुलगा असो, ह्या सगळ्यांना त्या सातत्यानं ते विचारपूस करत असेल. त्याचं काय झालं, अमक्याचं काय झालं, तमक्याचं काय झालं. तर ही जी पद्धत शरदरावांनी लावून दिली तर तीच त्यांच्यामध्ये युएन बेरी यांच्यामध्ये आहे. आज त्यांच्या कार्याला 50 वर्ष होत आहेत. पण 50 वर्षामध्ये
त्यांनी जे बँकेत काम केलं, शैक्षणिक संस्थांमध्ये काम केलं, एक अभूतपूर्व अशा प्रकारचं काम आहे. नुसत्या ट्रेड युनियनमध्ये ते रुळले नाहीत, पण लोकांना जागृत करण्याचे त्यांनी काम केलं. आणि नुसता माझा समाज असंही करत बसले नाहीत. ते आमच्या समाजाला तर, माझ्या समाजाला तर बरोबर नेलंच पाहिजे, पण त्याचबरोबर दलित वर्गीय, मागासवर्गीय यांनाही सातत्यानं पुढे रेटणं पाहिजे. आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये ज्यांनी इथं काम केलं त्यांना देखील त्याचं क्रेडिट दिलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका ते